नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो आणि भगिनींनो, 30 ऑक्टोबर सकाळीच आपल्याला पाऊस दिसला आहे पडताना. विदर्भातल्या बऱ्याचशा भागामध्ये, नागपूर अमरावती बऱ्याच ठिकाणी पाऊस पडला गेला आहे. विदर्भातल्या बऱ्याचशा भागामध्ये म्हणजे विदर्भाचे जे 11 जिल्ह्यातल्या बऱ्याचशा ठिकाणी पावसाची ॲक्टिव्हिटी झाली आहे. पण सकाळीच 9 वाजतापासून उंचाचा खेळ आपल्याला दिसत आहे. आणि हा उंचाचा खेळ जो दुपारी आहे, हा कमी दुपारी 12 वाजेपर्यंत राहणार आहे उंचाचा खेळ. आणि दुपारी 12 वाजतापासून ते संध्याकाळी 7च्या दरम्यानसुद्धा पावसाची हालचाली होणार आहे. पण पावसाच्या ज्या हालचाली आहेत, दुपारी 12 ते संध्याकाळी 7च्या दरम्यान पाऊस हा भाग बदलत राहणार आहे. काय बातपणा जास्तीत उंचाचा खेळ आणि गरमी हलकीची हवा. आणि जो जास्तीत जास्त पावसाची शक्यता आहे आता दुपारी 3 वाजतापासून कमीत कमी दुपारी 3 काय बात संध्याकाळी 4 या भागापासून संध्याकाळी 4 वाजतापासून दुपारी 3 वाजतापासून ते संध्याकाळी रात्री 8च्या दरम्यान आणि रात्री 8 ते रात्री 12च्या दरम्यान पाऊस हा बऱ्याच भागामध्ये पडणार आहे. ढगांच्या गडसर वादळी वाऱ्यासह पाऊस हलका ते मध्यम ते जोरदार, ढगांच्या गडसर मुसळधार पाऊस अशी परिस्थिती पावसाची जाणवणार आहे मित्रांनो. आणि या पावसामध्ये बऱ्याच ठिकाणी वादळी हवा सुटणार आहे, अशी परिस्थिती जाणवणार आहे. आणि रात्री 12च्या नंतर पहाटे 5-6च्या दरम्यानसुद्धा पावसाची ॲक्टिव्हिटी होणार आहे विदर्भाच्या बऱ्याचशा ठिकाणी. आणि 31 ऑक्टोबरला पावसाचं वितरण थोडं कमी होणार आहे. जसं आता 30 ऑक्टोबरला जे पावसाचं वितरण आहे आपल्या विदर्भामध्ये, तसं आता राहणार नाही. 31 ऑक्टोबरला जे काही पावसाचं वितरण आहे ते कमी पडलं जाणार आहे. कारण का जे डिप्रेशन म्हणलं आहे, डिप्रेशन पुन्हा कमजोर होणार आहे. म्हणजे लो प्रेशरच्या कॅटेगरी आल्यानंतर पुन्हा थोडंसं उत्तरेकडे सरकणार आहे, लक्षात घ्या. त्यामुळे पावसाचं जे काही पाऊस आहे आता आपल्याला जो काही पाऊस पाहिजे, हा पाऊस फक्त 30 ऑक्टोबरलाच आहे आपल्या विदर्भामध्ये जास्तीत जास्त पाऊस, लक्षात घ्या. त्याच्यामुळं आणि 1-2 तारखेला पावसाचं वितरण कमी होणार आहे. आपलं जे आता काम आहे 1-2 तारखेला जे बिनच करा, पाऊस शक्यता नाही. 1-2 तारखेला पाऊस नाही, फक्त जो काही पाऊस आहे आता 30 तारखेला पाऊस पडला जाणार आहे. 31 तारखेला पाऊस वितरण एकदम कमी, कुठेतरी 1 दिवसा भागात तो ठिकाणी पाऊस भाग बदलत राहणार आहे. ठीक आहे. युट्यूबवर चला, प्रत्येक वेळ लाईक करा, नको तुमची मर्जी. आणि माझ्या चॅनलला आपली हवामान खरं जर वाटत असेल तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करण्याचा प्रयत्न करा. कारण येणाऱ्या काळामध्ये मी आपल्यापर्यंत सविस्तर माहिती देत राहणार आहे. युट्यूबवर चला.